हे दुसरे घ्यायचे टाकून. काय बनवणार आहे? आज आपल्याला शंकरपाळ्या करायच्यात मैद्याच्या. हो. त्यासाठी 3 फुलपात्र मैदा घेतलाय मी. हा. आता हा चाळून घेते. चाळून घ्यायचा. कचरा बिचरा काय असं तो हे होतो. तीन फुलपात्रे घेतलाय. फुलपात्र मैदा घेतला. 3 फुलपात्र मैदा घेतला. तो चाळून घेतला. आणि हे आपण साखर घेतली अख्खी. ती मी बारीक करून घेतली मिक्सरमधून. म्हणजे गाठी बिटी होत नाही. तवाच्या तवा ताजी केलेली चांगली होती. तर ही पिठी साखर आपल्याला एवढीच ही पिठी साखर 1 फुलपात्राला पण कमीच तेवढी टाकली. कारण चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळं त्याला चव चांगली येते. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं. हे तुपाचं मोहन करून घेतले, गरम करून घेतले. आता हे आपल्याला ह्याच्यावर टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. गरम आहे म्हणून चमच्याने हे करायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हाताने चांगलं असं हे करून घ्यायचं. म्हणजे तूप सगळ्याला असं लागलं पाहिजे. अशी परात मोठी घेतली का चांगलं व्यवस्थित सोडायला येते. चांगलं हे करून घ्यायचं. चांगलं असा हात लांब आहे. हां, सगळीकडं चांगलं हे झालं. मिक्स झाले. आता जसं आपल्याला कोणी पाणी टाकतं, दूध टाकतं, पण मी पाणी टाकते. कारण दुधाच्या लवकर खराब होत्या. पाणी टाकल्यावर चांगलं हे राहतं, व्यवस्थित टिकते. दूध पण टाकू शकता. तर जसं लागेल तसंच पाणी घ्यायचं, जास्त नाही. कारण हे जास्त घट्ट पण नाही मळायचं आपल्याला आणि जास्त असं पातळ पण नाही. जास्त लगेच असं पटापटा पाणी टाकले की लगेच ते हे होतं, पातळ होणार. म्हणून जसं लागेल तसंच घ्यायचं. जसं पाणी लागेल तसं टाकायचं. जास्त पाणी लागलंच नाही. अर्ध फुलपात्र जास्तीत जास्त पाणी लागलं. ज्याच्याने आपण साखर घेतली होती अर्धच फुलपात्र. आता कणिक मळल्यासारखं मळून घ्यायचं. हां, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. कारण आपल्याला लगेच करायचं. कारण हे पातळ होतं, साखर ही होती विरघळती. पीठ पातळ झाल्यामुळे परत ते व्यवस्थित नाही, लगेच करायचे. चांगलं मळून घ्यायचं. थोडंसं
कसं टिपकावर बघ कांदा घातला असं. झालं का? फक्त 5 मिनिटासाठी ठेवायचं. फक्त 5 मिनिटं झाले बघ की. फक्त 5 मिनिटं ठेवू. झाकण लावून ठेवायचं. करायचं आपलं तयार पीठ. आता आपण ह्याचे गोळे करू घेऊ. जसे पाहिजे तशी जाड मोठी, पण जाडच करायची. झाले आपले 5 गोळे आणि एक छोटा गोळा झालाय. आता पहिला आपण करायचा. छान झाले आता पीठ. जास्त काय मोठी लाटायची नाही, जाडच करायची, तेव्हाच ती खुसखुशीत होणार. जेवढी जाड लागते तेवढं चांगलं कुरकुरीत होणार. तर आपण कडचे कापून घ्यायचे. जसे तुम्हाला पाहिजे तशी, छोटी मोठी. मी अशी छोटी छोटी जाडच ठेवायची. जाड ठेवल्यावरच कुरकुरीत नाही, पातळ नाही लाटायची. असेच आता हे सगळे आपण काढून घ्यायचे ताटात. असे जेवढं म्हणजे असं जरा जाड लाटेल ना तेवढं, पातळ लाटायच्या नाहीत जास्त, कुरकुरीत होत्यात मग अशा. आपल्या शंकरपाळ्या सगळ्या लाटून घेतल्या. आता आपण तळून घेणार आहे. आता ही आपल्याला एक एक टाकून तळून घ्यायचे. तेल चांगलं आपलं गरम झाले. बारीक केलाय गॅस, जास्त मोठा गॅस करायचा. व्यवस्थित तळून घ्यायचं. चांगलं व्यवस्थित तळून घ्या. तेल गरम झाले, गॅस एकदम बारीक केला. गरम झाले ना, जळती म्हणून हालून घ्यायचं.
तेलाखाली मिळूया रंगाला टाकलं. किती छान कलर आला. हे चालेल. हे दुसरे घ्यायचे टाकून. शंकरपाळ्या या तळून तयार झालेल्या आहेत. करून बघा, खाऊन बघा. सोपी रेसिपी आहे, छान होतात, कुरकुरीत बिस्किटीसारखं लागतात. बिस्किट कसं खातो तशी कुरकुर.